Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel, that is English for Learners. Dear students, in today's video we shall learn about some of the figures of speech. As you know very well, in last video we have discussed about alliteration and repetition. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही फिगर्स ऑफ स्पीच बद्दल चर्चा करणार आहोत. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेलंच असेल, आपण त्याच्यामध्ये अलिट्रेशन म्हणजे काय आणि रिपिटिशन म्हणजे काय याच्याबद्दल डिटेलमध्ये चर्चा केलेली होती. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. बट बिफोर वॉचिंग दिस व्हिडिओ, ॲज युजुअल आय रिक्वेस्ट यू डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल. ऑल राईट, लेट्स गो. तर आज आपण two figures of speech बद्दल चर्चा करणार आहोत. And that first one is that apostrophe. What do you mean by apostrophe? Apostrophe is one of the figures of speech. एक figure of speech आहे, एक अलंकार आहे इंग्लिशमध्ये. एक एक्झाम्पल देतो मी तुम्हाला, म्हणजे apostrophe म्हणजे काय तुम्हाला कळेल. If I said or if I use the statement, "Oh God, help me to teach my students effectively." अरे परमेश्वराला तुम्हाला मदत कर माझ्या विद्यार्थ्यांना प्रभावीपणे शिकवण्यासाठी. आता हे वाक्य बोललो मी परमेश्वराला डायरेक्टली बोलतोय. ओ गॉड हेल्प मी. गॉड इज अ ॲब्स्ट्रॅक्ट थिंग, सुपर पॉवर, नॅचरल पॉवर. गॉड आपल्यासमोर दिसतोय का? नाही, एक ॲब्स्ट्रॅक्ट थिंग आहे, परंतु मी त्याच्याशी बोलतोय. म्हणजे ॲपॉस्ट्रॉफी म्हणजे की एखादी नॉन लिव्हिंग थिंग असेल, एखादी ॲब्स्ट्रॅक्ट थिंग असेल, थॉट्स असेल, आणि अशा गोष्टींना डायरेक्टली एक ह्युमन बिईंग आहे म्हणून आपण जेव्हा त्याच्याशी बोलतोय, असं स्टेटमेंट करतो, ॲड्रेस करतो किंवा बोलतो, दॅट टाईम तिथे जेव्हा आपण अशा वाक्य यूज करतो तेव्हा ॲपॉस्ट्रॉफी हा फिगर्स ऑफ स्पीच तयार होतो. इथे डेफिनेशन दिलेली बघू शकता. अ फिगर ऑफ स्पीच, ॲपॉस्ट्रॉफी म्हणजे काय, जसं तुम्ही एक्झाम्पल दिलेलं आहे. जसं हे लेट्स सी द वन मोर एक्झाम्पल. दिस इज अ पेन आणि इफ आय से, ओ पेन, यू आर लुकिंग सो ब्युटिफुल. अरे लेखनी तू खूप सुंदर दिसत आहेस. म्हणजे पेन इट इज अ नॉन लिव्हिंग थिंग्स, बट आय एम ॲड्रेसिंग ॲज इट अ ह्युमन बिईंग. त्याला एक मानव आहे या उद्देशाने मी त्याच्याशी बोलतोय. अशा वेळी ॲपॉस्ट्रॉफी हा फिगर्स ऑफ स्पीच येतो. कळतंय डेफिनेशन? आता याच्यावरून तुम्हाला एक्झाम्पलवरून समजलंच असेल. अ फिगर ऑफ स्पीच इन विच वन इज डायरेक्टली ॲड्रेस. एखादी व्यक्ती डायरेक्टली बोलत असते कोणाशी? ॲब्सेंट, एखादी अदृश्य वस्तू आहे किंवा व्यक्ती आहे. ॲब्सेंट म्हणजे ती प्रत्यक्षपणे नाही आहे. इमॅजिनरी पर्सन किंवा एखादी काल्पनिक व्यक्ती, किंवा जसं मी आता गॉडला कल्पना केलेलं आहे, समोर ती व्यक्ती आहे अशा दृष्टीने. इमॅजिनरी पर्सन ऑर सम ॲब्स्ट्रॅक्शनचं गॉडचं उदाहरण दिलेलं आहे. म्हणजे जेव्हा अशा प्रकारे नॉन लिव्हिंग थिंग्स, थॉट्स असतील, नॉन लिव्हिंग थिंग्स असेल, ॲब्स्ट्रॅक्ट थिंग्स असेल, एक इमॅजिनरी एखादी कल्पना केली असेल आणि यांच्याशी मानव आहे या उद्देशाने बोलतो, दॅट टाइम द ॲपॉस्ट्रॉफी दिस इज यूज्ड. दिस इज ऑफन यूज्ड व्हेन इमोशन्स बिकम मोस्ट इंटेन्स. आता हे केव्हा यूज केला जातो? जेव्हा आपल्या मनामधील भावना खूप इंटेन्सली, म्हणजे तीव्रपणे आपण व्यक्त करीत असतो. One more example you can see here. Hello darkness, my old friend. I have come to talk with you again. कोणाशी बोलतोय? हॅलो डार्कनेस म्हणजे काळोखाशी बोलतोय. हॅलो करतोय काळोख, अंधाराला. माय ओल्ड फ्रेंड, तू तर माझा जुना मित्र आहेस, खूप पूर्वीचा मित्र आहेस. म्हणजे डार्कनेसला ओल्ड फ्रेंड म्हटलेला आहे, म्हणजे त्याला डायरेक्टली उद्देशून बोललेलं आहे. म्हणजेच ॲपॉस्ट्रॉफी फिगर्स ऑफ स्पीच तयार झाला. कळते फिगर्स ऑफ स्पीच ॲपॉस्ट्रॉफी केव्हा होतो? असे काही एक्झाम्पल्स दिलेले आपण बघूया पुढे आणखीन. ॲपॉस्ट्रॉफीचे आणखीन वन मोर डेफिनेशन इज गिवन हिअर. व्हेन अ नॉन लिव्हिंग थिंग, निर्जीव वस्तू म्हणू शकतो, अँड इनविजिबल एंटिटी किंवा इनविजिबल अदृश्य एंटिटी वस्तू किंवा व्यक्ती असेल, सच ॲज गॉड आहे, इज ट्रीटेड ॲज अ पर्सन. जसं गॉडला आपण पर्सन म्हणून ट्रीट करतो, त्याच्याशी वागतो, जसं ओ गॉड हेल्प मी, लाईक दिस. अँड स्पोकन टू द फिगर ऑफ स्पीच ॲपॉस्ट्रॉफी. दॅट टाइम द फिगर्स ऑफ स्पीच जो होतो त्याला ॲपॉस्ट्रॉफी म्हटलेला आहे. ओके, मराठीमध्ये पण दिले एक अलंकार अशा प्रकारचे जे निर्जीव अनुपस्थित व्यक्ती असेल, जसं आता मी एक्सप्लेन केलं. एक्झाम्पल बघा. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. अरे परमेश्वरा तू माझे डोळे उघड. सो आय एम द पोएट इज डायरेक्टली टॉकिंग टू द लॉर्ड, डायरेक्टली टॉकिंग टू द गॉड.
इथे कोणता फिगर्स ऑफ स्पीच आहे? ॲपॉस्ट्रॉफी. वन मोर एक्झाम्पल, हेल्प लॉर्ड जस्ट से नो. अरे परमेश्वरा नाही म्हणण्यासाठी तुम्हाला मदत कर. हे महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या 10th स्टँडर्ड मधील काही कवितांच्या या ओळी आहेत. ओके. ओ मून गिव्ह मी मून लाईट. अरे चंद्रा तू मला तुझा चंद्रप्रकाश दे. म्हणजे मूनला एक डायरेक्टली ॲड्रेस, डायरेक्टली त्याला त्याच्याशी डायरेक्टली बोलते. ॲपॉस्ट्रॉफी कळते. लेट्स सी द मोर एक्झाम्पल्स. ओ गॉड फॉरगिव्ह मी व्हेन आय विन. अरे परमेश्वरा तू मला माफ कर जेव्हा माझ्याकडून काही चूक होईल. ओ कॅप्टन माय कॅप्टन आवर फिअरफुल ट्रिप इज डन. आता कॅप्टन त्या कवितेमधला जो कॅप्टन हा आहे तो ऑलरेडी डाईट झालेला आहे, डेथ झालेली आहे त्याची, आणि तरीसुद्धा त्याला कॅप्टन तू माझा कॅप्टन, आपली ट्रिप पूर्ण झालेली आहे. म्हणजे मृत्यू पावलेलं ते शरीर आहे, त्याला उद्देशीन बोलतोय की आपली आता ट्रिप पूर्ण झालेली आहे, तुम्ही उठा. बट ओ हार्ट 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 म्हणजे हृदयाला उद्देशून बोललेलं आहे. ओ द ब्लीडिंग ड्रॉप्स ऑफ रेड. ब्लीडिंग ड्रॉप्स ऑफ रेड रक्ताचे थेंब पडतात त्याच्याशी उद्देशून. ओ ब्लीडिंग ड्रॉप्स ऑफ रेड म्हणजे रक्ताला ब्लडला तुला उद्देशून बोलतोय. ओ कॅप्टन माय कॅप्टन राईज अप अँड हर्ट हिअर द बेल्स. त्या मृत शरीराला उद्देशीन बोलते की ओ कॅप्टन तुम्ही उठा आणि त्या बेलचा आवाज ऐका. एक्सल्ट ओ शोर्स अँड रिंग्स द बेल्स. एक्सल्ट उत्साह. एक्सल्ट म्हणजे एक्साइटमेंट या अर्थाने. सो आता तुम्हाला समजलं असलं परफेक्टली ॲपॉस्ट्रॉफी फिगर्स ऑफ स्पीच काय आहे ते. ओके. नाव लेट्स सी द वन मोर फिगर्स ऑफ स्पीच दॅट इज अ हायपरबोल. अतिशयोक्ती. मराठीमध्ये त्याला अतिशयोक्ती अलंकार बोलतात. आता अतिशयोक्ती अलंकार कसं होईल की एखादी व्यक्ती बोलेल की इथे एक एक्झाम्पल दिलं खूप छान आहे. नाव शी दॅट लिटल गर्ल ॲज यू कॅन सी इन दिस पिक्चर अँड शी इज क्राईंग. आणि ती काय होती, शी क्राईड सो लॉंग. ती एवढ्या वेळ तू रडली की त्यामुळे काय झालं, दॅट शी मेड अ लेक. ती एवढा वेळ रडत बसली की तिच्या डोळ्यातून अश्रू वाहिले आणि त्या अश्रूने एक तलाव तयार झालं. इज इट पॉसिबल? नाही ना. याला बोलतात अतिशयोक्ती. एखादी गोष्ट सहजपणे बोलण्यापेक्षा बडा चढा कर म्हणजे खूप काही वाढवून सांगणे. अशी वाक्य जी असतात दिस टाईप ऑफ सेंटेन्स इज कॉल्ड हायपरबोल फिगर्स ऑफ स्पीच. क्लिअर होते. डेफिनेशन इज गिवन हिअर. वेन अ स्टेटमेंट एखादं स्टेटमेंट विधान बोललेलं वाक्य इज ओव्हरस्टेटेड म्हणजे खूप ओव्हरस्टेट केलं असेल म्हणजे खूप वाढवून सांगितलं असेल आहे त्याच्यापेक्षा वाढवून म्हणजे मोठं करू नये म्हणजे एक अतिशयोक्तीने बोललेलं असेल और एक्झॅग्रेटेड त्याचं खूपच अतिशयोक्तीपूर्ण फुगवून सांगितलं असेल. द इफेक्ट द फिगर ऑफ स्पीच इज हायपरबोल. आणि तेव्हा जो इफेक्ट होतो म्हणजे ते कशामुळे हायपरबोल या फिगर्स ऑफ स्पीचमुळे. अतिशयोक्ती अलंकार थोडक्यामध्ये. ठीक आहे. एक्झाम्पल्स म्हणतो आणखीन कळेल. आय वॉन्ट टू सो सीड्स ऑफ मून. बास्केट फुल ऑफ मूनलाईट या पोयममधून आहे. आय वॉन्ट टू सो मला पेरायचे आहेत सीड्स बिया. पण ते कशाच्या बिया पेरायच्या आहेत? सीड्स ऑफ मून चंद्राच्या बिया. अरे चंद्राच्या बिया पेरायच्या आहेत म्हणजे किती अतिशयोक्ती झाली. हायपरबोल. अँड वेन आय डाईड द नेबर्स केम अँड बरीड ब्रदर जॉन. ट्विन्स या पोयममधून या लाईन्स आहे. वेन आय डाईड जेव्हा माझा मृत्यू झाला अँड नेबर्स केम आणि शेजारी आले आणि येऊन काय केलं, बरीड ब्रदर जॉन मला पुरण्याऐवजी माझा जो ब्रदर होता जॉन त्याला जाऊन दफन करून आले. अतिशयोक्ती. खरं वाटत नाही म्हणजे जी गोष्ट वस्तुस्थिती नसते किंवा खरं वाटत नाही असं. नेक्स्ट एक्झाम्पल. फॉर सम हाव माय इंटेंडेड ब्राईड बिकेम माय ब्रदर्स वाईफ. ते ट्विन्स या पोएममधूनच या लाईन्स आहेत. काय कशा तरी प्रकारे माझं लग्न जमलं पण लग्नामध्ये आम्ही दोघे ट्विन्स होतो तर जी पत्नी मला माझ्यासाठी लग्नासाठी तयार झाली ती माझ्या भावाची पत्नी झाली. सम ऑफ माय इंटेंडेड ब्राईड बिकेम माय ब्रदर्स वाईफ. ओके. फॉर वन ऑफ अस वॉज बॉर्न अ ट्विन एट नॉट अ सोल न्यू विच. आम्हा दोघांपैकी एक जण ट्विन्स आहे जुळा आहे पण त्या आत्म्याला देखील माहिती नाही की कोण कोणाचा ट्विन्स आहे.
अतिशयोक्ती म्हणजे अशी काही लोक समाजामध्ये असतात, खूप वेगळ्या अतिशयोक्ती बोलतात. मी हे करणार, मी ते करणार, ते करणार, असं दॅट इज. सो दिस टाईप ऑफ सेंटेन्स जेव्हा असतात दॅट इज अ हायपरबोल एक्झाम्पल्स. लेट्स इज अ मोर एक्झाम्पल. My brother John got Christian me and I got Christian him. जेव्हा ते ट्विन्समध्ये ते दोन जुळे असतात, तो बोलतो जेव्हा नर्सने आम्हाला आंघोळ घातली आणि आंघोळ घातल्यानंतर माझं नाव ख्रिश्चन म्हणजे नामकरण करणे. माय ब्रदर जॉन गॉट ख्रिश्चन मी, माझं नाव माझ्या ब्रदरला गेलं जे जॉन म्हणून आणि त्याचं नाव मला आलं. असं होऊ शकतं का हो? अँड आय वॉज ऑलवेज गेटिंग फ्लॉग्ड फॉर जॉन टर्न आउट अ फूल. माझा बंधू भाऊ जेव्हा जॉन तो काहीतरी काहीतरी मिस्टेक चुका करायचा आणि टीचर येऊन मला फटके मारायचे. अतिशयोक्ती ते पण. टू वॉच हिज वूड्स फिल अप विथ स्नो. ते जंगल पूर्णपणे बर्फानं भरलेलं व्यापलेलं बघतो या अर्थाने. द शिप हॅज वेथर्ड एव्हरी रॅक. जहाज पूर्णपणे नष्ट झालं या अर्थाने. सो हायपरबोल अँड ॲपॉस्ट्रॉफी हे दोन फिगर्स ऑफ स्पीच तुम्हाला परफेक्टली समजले असेल अशी मी अपेक्षा करतो. आणखीन काही फिगर्स ऑफ स्पीच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि विद्यार्थी मित्रांनो, वन मोर थिंग आय वुड लाईक टू टेल यू, तुम्हाला सांगायचं आहे, तुम्हाला जर स्टडी मटेरियल हवं असेल तर तुम्ही englishforlearner.com या वेबसाईटला व्हिजिट देऊन तिथे तुम्ही त्याचा यूज करू शकता. इट इज अवेलेबल देअर. ओके, सो आय होप यू माइट हॅव लाईक दिस व्हिडिओ. इफ यू लाईक इट, प्लीज शेअर अँड लाईक इट. And if you have any suggestions for me, you can write in comment box. Wish you a good day. Take care. Thank you very much.